ओपन झालं इथे मत्रवाडी मात्र सलटोर या टीमचं इथे स्ट्राईक रोटेट झाली आहे. पंच वळले तिथे व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. पंचा सिग्नल व्हाईट बॉल कुंभार सर आजच त्यांना पदवी दिली आहे उपमा दिली आहे की द्रविड शेफर म्हणून. नेक्स्ट बॉल हा देखील व्हाईट बॉल थोडस गतीवर नियंत्रण आहे कंट्रोल मध्ये गोलंदाजी करणे गरजेचे आहे. पहिले 3 बॉल चांगले टाकले होते टप्प्यावर धावसंख्या आता 3 झाली आहे. एकही धाव बॅट मध्ये झाली नाही पुन्हा तयार बॉलर अतुल व चांगला फटका बॉल हवेत आहे इथे संधी आहे मिडऑफचा फील्डर आहे तिथे आणि सर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज बाद झालाय तो 3-11 सलतेवर या टीमचा सचिन. थर्ड इयर सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर असतील. पहिल्या षटके मॅटर पॉवर प्ले आहे. टॉस जिंकला होता इथे मत्रवाडी 11 मत्रवाडी या टीमने प्रथम गोलंदाजी घेतला चांगला निर्णय इथे दाखवून दिला तो गोलंदाज अतुल. नो बॅटर शैलेश इथे पार्टनरशिप बिल्ड करायला गेले धावा करावे लागतील. व चांगला फटका ऑन साईडला फिल्डर आहे तिथे सहजरित्या बॉल फील्ड करतोय इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळालंय. थोडस वेगाने बॉलवर जाणे गरजेचं होतं इथे 2 धाव मिळाल्यात. चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटर मध्ये धावसंख्या 5. स्ट्रायकिंगला शैलेश व चांगला फटका ऑन साईडला फिरकावलाय परंतु बॉल जाईल क्लिअर झोन मध्ये एका धावेसाठी. पहिला बॅटर कोण होता धावसंख्या 6. पहिलं षटक येते 6 धावसंख्या झाली आहे. बॉलर कोण होता पहिला आयरन नगरीमध्ये हा क्रिकेटचा फरार साईनाथ क्रिकेट मैदान कोण होता पहिला हे आरेतले प्रसिद्ध मैदान आणि या मैदानावर या क्रिकेटचा फरार पहिला बॉल काय केला श्री आध्यात्मिक फायटर्स कोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 हे दुसरं पर्व. सर्व खेळाडूंचं सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्पीडअप करा नंतर 2 वाईट नंतर पहिलं षटक इथे संपलं धावसंख्या 6 झाली. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये केली अतुलने. पहिल्या ओव्हर मध्ये कहाणी बघितली तर सचिन बाद झालाय त्यानंतर शैलेश चांगला खेळ करतोय. नंतर काय आलं विकेट नंतर 2 नंतर 1 2-1 झाली ओव्हर संपली 6 धावा झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला धावा करायतील तो सकाळ सत्रात डी फॅक्टर आहे सकाळ सत्रात धावा कमी होतील. पहिले तयार राहायचं लगेच सेकंड ओव्हर साठी. आता स्वतःशी विकुरलं इंटूच्या आत विचार केला तर जॉब साईडला जे वाईडिश लॉंगात आहे तिथे जे फडकारायला तिथे थोडंसं खड्डा आहे त्यामुळे सर्व स्वतःशी विनंती आहे की आपण सांभाळून फिल्डिंग करायचे कोणते दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची. फुटॉस ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह फिल्डर आहे तिथे बिडारमध्ये चांगलं सेपरेशन केलं. पहिला बॉल डॉट गोलंदाज मार्को सज्जन दुसरे षटक अजय गोलंदाज मार्कवर पहिलं षटक अतुल चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावांनी 1 फलंदाज बाद केला होता. धावसंख्या 7 झाली आहे. आता स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंगला पण शैलेश आले. शैलेशच्या बॅटमॅन धावा होतात शैलेश आणि अक्षय सलटे मत करो डॉट बॉल ओके. पहिला बॉल डॉट धावसंख्या 6 पुन्हा तयार व चांगला फटका ऑन साईडला फिल्डर आहे तिथे मिड विकेट दरम्यान फिल्डर आहे तिथे व थ्रो केला चांगला थ्रो पाहिलं होतं प्रिन्स ऑफ माइंड दाखवलं होतं. धावसंख्या 7 7 ऑन बोर्ड
सध्या दुसरं सुरू आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाज मार्कर अजय एक वेगवान गोलंदाज यंगस्टर चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये करते. रनअप चांगला येतो. बॉलर तयार. हे चांगला बॅटची कडा घेतली. बॅटच्या आतल्या बाजूला लागला आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 8 ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी वेगवान गोलंदाजी करतो ते. वेगात स्वार होऊन गोलंदाजी करतो आणि चांगलं नियंत्रण आहे ते अजयचं. बॅट पण तितकंच धाव होत नाहीये. त्याने पण बीट केले होते. धावसंख्या 8. अजय तयार. बॉल हवेत. फिल्डर आहे तिथे नो मॅन्स लँड मध्ये. 3 क्षेत्ररक्षक आले ते. बॉल झाला अगदी रन्स कळवायचे. डिक्लेअर अखेर नेण्याला 1 धावा. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं की बॉलला चाहू दिलं. ही रणनीती आहे. शैलेश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आत 9 धावा करायला लागतील. 9 धावसंख्या झाली. अजय नावात जय आहे. आपल्या टीमला एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो अजय. दोन्ही गोलंदाज वेगवान आहेत. अतुल त्यानंतर अजय डॉमिनेट केले. बॉल हवेत. इथे संधी आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉल खाली आणि फर्स्ट सेकंड आणि इथे जेट टिपलाय. सेकंड अटॅक मध्ये जेट टिप. दुसरा फलंदाज बाद झाला होते सलतेवाड या टीमचा. न्यू जर्सी मध्ये हा संघ आज दाखल झाला या स्पर्धेमध्ये. गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व. दुसरा धक्का बसला. खराब स्थिती आहे पण या परिस्थितीवर मात करावी लागेल. वर दुसरी विकेट गमावली आहे. आता न्यू बॅटर हरीश. इनॅट नंबर 4 बॅटर हरीश आलाय. 2 फलंदाज बाद झाले. हरीश ना हरीश हरीश काय पण हरीश टाका त्याला. हरीश पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत हरीश. हो चांगला फटका हॅन्ड साईडला. फिल्डर आहे तिथे. 1 धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न परंतु चांगला थ्रो केला आणि चांगलं तितकंच कलेक्शन केलंय आणि ते 1 धावा कंप्लीट केलं. षटक संपला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाखेर 3-11 सलतेवर या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10 वर 2 अशी परिस्थिती. दोन षटकांचा खेळ संपला. अजूनही 12 चेंड शिल्लक आहेत. पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील सध्या रन रेट बघितलं तर 5 आहे. सरासरीचा वेग इथे वाढवावा लागेल. धावा 10 झाले. 4 षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 30-35 पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. तो येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये आपण गेम मध्ये राहू शकता. गोलंदाज मारतो बारक्या. एक छोटासा रनअप आहे. स्टार्टिंगला हरीश 1 बॉलचा सामना केला. 1 धावा त्याने केली आहे. लेग कटर चांगला बॉल. खेळपट्टी साथ देतो. लेग कटर करतोय. चांगला टर्न प्राप्त होतो गोलंदाज बारक्याला. पहिला बॉल डॉट आला. नेक्स्ट बॉल लेट अप ओव्हर द विकेट ने डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल चालला विकेट. बॅटची कडा घेऊन विकेटच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 11 फॉर 2. धावा कराव्या लागतील. पर्याय नाही आहे तुमच्याकडे. धावा कमी झाल्या आहेत. बारक्या पुन्हा तयार. थोडंसं थांबलाय. रिदम मध्ये थोडंसं चुकलंय. चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. हरीशच्या बॅटमधून हा आला या स्पर्धेतील पहिला षटकार. पहिल्या षटकात नोंद केली हरीशने. धावसंख्या आता 11 थेट पोहोचले 17 वर. आता धावसंख्या फुलली आहे.
आता कुठेतरी आशा पल्लवित केले. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी या टीमचे पूर्णपणे बॅकफुटर होता सलतेवाडी हा संघ. 17 धावी संख्या जर आक्रमण केलंय. बारक्या पुन्हा तयार बॉल सोडलाय ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांशी वाट बॉल बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता आवाक्याच्या बाहेर होता. धावी संख्या 18 ऑन बोर्ड. बारक्या पुन्हा तयार. बॅटचा फेस क्लोज केला होता ते थांबवलं होतं स्वतःला. बीट केलं चांगलं कमबॅक केले ते गोलंदाज बारक्याने कोणता दबाव घेतला नाहीये. हा देखील बॅट बॉल. थोडस लाईन मध्ये बदल करावा लागेल. चांगला टर्न इथे प्राप्त होतोय. मातीची खेळपट्टी आहे. धाव संख्या 19. पुन्हा एकदा डान्सिंग नव्हतं विकेट बॅटची कडा पोहोचला विकेटच्या मागे. एका धाव्यासाठी विकेट किपरने चूक केली होते. स्टंपिंगची संधी होती ते. धाव संख्या आता 20 ऑन बोर्ड. सध्या तिसरं षटक सुरू आहे. हे षटक चांगलं जाते. 2 षटकामध्ये फक्त 10 धाव होते. हा बॉल वेगाने बॉल पॉइंटच्या वरून खेळलाय. बॉल चालला अगदी सीमारेषे जवळ. फिल्डर आहे तिथे. एक धावा कम्प्लीट. दुसरा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कम्प्लीट करत चांगली रनिंग मिळतो. विकेट दोन्ही बॅटर अक्षय आणि हरीश. आणि ते तिसरं लक्ष्य 3 षटका गेले. त्रिमूर्ती 11 सलतेवर या टीमची धाव संख्या 2 गडी बाद 22. आता स्ट्राईक चांगला होता. 700 रन रेट आहे. हॅलो 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा झालेत. आता अंतिम षटक डेथ ओव्हर आहे. इथे बिग हिट येणे गरजेचं आहे. त्रिमूर्ती 11 सलतेवाड या टीमला पहिला सामना श्री अध्यात्मक फायटर्स गोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 या स्पर्धेत पहिला सामना मत्रेवाडी 11 विरुद्ध त्रिमूर्ती 11 सलतेवाड या 2 टीम दरम्यान. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा झालेत. 2 फलंदाज बाद झालेत. सचिन आणि शैलेश. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अपील पण तो अपील फेटाळून लावली आहे. लेग बाय स्वरूपात 1 धावा टीमच्या मध्ये ऍड होईल. सिग्नल दिला पंचाने भगत सरांनी. धाव संख्या 23-23. अमित तयार. ऑन साईडला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. हो चांगला सेपरेशन केलंय. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. धाव संख्या 24. बिग हिट करण्याचा प्रयत्न दिसतोय पण तितकं संधी देत नाही गोलंदाज अमित. चांगली गोलंदाजी करतोय. 24 धावा झालेत. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न ऑफ तुमच्या बाहेर. 85 वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. धाव संख्या 25-25. 25 धावा. 30-35चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल. पहिलं सत्र इथे सुरू आहे. ओल वेगांडा ऑन साईडला गेलाय. बॉल जाईल सीमारेषे बाहेर आला इथे अक्षयच्या बॅट मधून. षटकार. धाव संख्या आता या षटकाच्या मध्ये 31-31. लोवर फुटर होता. पायावर बॉल टाकला चांगला फ्लिक केला इथे. स्क्वेअर लेग पॉलांच्या बाहेर बॉलला पाठवलाय आणि इथे या पहिल्या डावातील हा दुसरा षटकार आहे. एक षटकार हरीशने ठोकला. त्यानंतर दुसरा षटकार अक्षयने. अक्षय सलते एक चांगला खेळाडू आहे. धाव संख्या आता 31-31. तितकी स्ट्राईक मिळाली नव्हती अक्षयला परंतु इथे शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली आहे. 31 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 40चा पल्ला गाठू शकतो कारण अक्षय अजूनही लय मध्ये आहे. नेक्स्ट मॅच जय हनुमान मानेगाव त्याच्या विरोधात जय हनुमान सावंतवाडी. दोन्ही टीम टॉस साठी यायचंय. धाव संख्या 31. आता आक्रमण केलं अक्षयने. 3 बॉल शिल्लक आहेत. अमित थोडासा मागा ठरला या ओव्हर मध्ये. अमित पुन्हा एक तयार. रॅटम ओव्हर तर विकेट नाही. हो वेगावर नियंत्रण तर
डाऊन द लेग स्टम्पच्या बॉल बाहेर. पंचासिंग वाईट बॉल 22 स्वरूपात एक धावा. एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या 33 धावा स्कोरबोर्डवर. हे षटक चांगलं जात आहे. अक्षय ऑन फायर. अक्षय आणि हरीश ही जोडी डाव सावरला आपल्या टीमचा. फुल टॉस ऑन साईडला खेळला फिल्डर आहे तिथे. बॉल जाईल वन बाउन्स. सी मारायच्या बाहेर आला होते. अक्षयच्या बॅटमध्ये हा चौकार. चांगला फटका इथे खेळलाय. स्टेप आउट करत हा फटका खेळला होता अक्षयने. या चौकाने धावसंख्या आता 37. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 15 धावा खर्च करत अमितने. नेक्स्ट बॉल अमित ऑन साईडला खेळलाय. बॉल जाईल वन बाउन्स. सी मारायच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अक्षय ऑन फायर. काय फलंदाजी केले नेत्रदीपक. धावसंख्या आता या चौकाच्या मदतीने 41-41. 2 षटकामध्ये फक्त 10 धावसंख्या होती. वाटलं होतं 30चा पल्ला देखील काढणार नाही त्रिमूर्ती 11 सलतेवाडी, परंतु ते भाकीत कुठेतरी चुकीच ठरवलंय अक्षय आणि हरीशने. धावसंख्या आता 41 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातील. चांगली फलंदाजी. नेक्स्ट मॅच जय हनुमान मानेगाव आणि जय हनुमान सावंतवाडी दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये तिथे आमचे डीडी सर आहेत. ते टॉस घेतील. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावातील. अमित तयार. या बॉलवर येईल का चौकार. फुलटॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पायाला बॉल लागलाय आणि इथे सिग्नल लेग पाय स्वरूपात आला आणि 1 धावा इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या इथे 42 आणि 43 धावांचं टार्गेट ठेवलंय ते त्रिमूर्ती 11 सलतेवाडी या टीमने. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमच्या समोर. आपण जाऊया टॉस्क बॉक्स मध्ये. तिथे डीडी सर आहेत. चला लगेचच आपण जाऊयात सेकंड मॅचचा टॉस करूयात. एका बाजूला पाहिलं तर जय हनुमान स्पोर्ट्स मानेगाव, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी. आणि यस भरतदादा आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करूयात दुसऱ्या मॅचचा टॉस. सावंतवाडी संघाचे कर्णधार आले तर मानेगाव संघाचे कर्णधार या. यस भरतदादा या आपल्या शुभ हस्ते केला जाईल सेकंड मॅचचा टॉस. एका बाजूला छापा, एका बाजूला काटा. 5चा कॉइन आहे. कोणाचा कॉल असेल. यस सावंतवाडीचा कॉल असेल. छापा असा कॉल आणि इट्स काटा. यस निर्णय काय असेल. बॉलिंग गोलंदाजीचा निर्णय. समोर सांगू पाहिलं तर दोन्ही संघांचं नाव सारखं आहे, मात्र वाडी वेगळी आहे. तर या आयोजनाबद्दल काय सांगताल. पहिली मॅच जर पाहताय नियोजन तर चांगलं आहे, काय सांगताल. काय बोलू आता. नियोजन चांगले केले. प्लेयर गावून मागवली ती. नक्कीच आज जर पाहिलं तर तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षण निवडलंय. समोरील संघ बलाढ्य संघ. कितपत धावांपर्यंत त्यांना थांबवाल. 30-35. धन्यवाद दादा. नाणेफेक जिंकली असते तर निर्णय काय असता. फिल्डिंगच केली असते. एक अनुभवी खेळाडू आहात आपण सावंतवाडी संघाचे. आज जर पाहिलं तर स्पेशली गावावरून देखील आपले कोणते खेळाडू आलेत. एक आलाय दीपक गावावरून आलाय सकाळी. नक्की त्याच्याकडे अपेक्षा असेल. हो भरपूर. आता प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावा स्कोर बोर्डवर पाहताय. 40-45 प्लस करण्याचा प्रयत्न करू. सकाळचं सत्र आहे. आता पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10 धावा. नंतर त्यांनी स्कोर खेचला. तसेच तुमचे काही इरादे आहेत. पहिले 1-2 बॉल नाही ट्रॅव्हल होता. 1-2 ओव्हर नंतर बॉल जसा जुना होईल तसा ट्रॅव्हल होतोय. येस धन्यवाद. जाऊयात न्यूज फ्रॉम द सेंटर. आपण जर पाहिलं तर जय हनुमान स्पोर्ट्स मानेगाव विन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ रत्नागिरी पटेकर सर. हॅलो थँक्यू डीडी सर. आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन
अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स गोपीर आयोजित गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व. हॅलो, पहिला सामना येते मत्रवडी 11 मत्रवडी विरुद्ध त्रिमूर्ती 11 सलतेवर या दोन टीम दरम्यान. पहिला डाव इथे संपलाय. टॉस जिंकला होता ते मत्रवडी या टीमने. निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी, परंतु हा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवला. त्रिमूर्ती 11 सलतेवर या टीमने पहिल्या 4 षटकामध्ये 42 धावा घेत आणि 43 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते मत्रवडी 11 मत्रवडी या टीमच्या समोर आणि हे टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामीवर आले. सलामी जोडी मैदानात. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. बॅटर कोण कोण आहेत? अतुल, अमित. स्ट्रायकर अतुल. स्ट्रायकिंगला अतुल, नॉन स्ट्रायकिंगला अमित. ज्याने पहिलं षटक टाकलं अतुलने 6 धावा खर्च केला तर एक फलंदाज बाद केला. तोच गोलंदाज आता सलामीसाठी आलाय. मत्रवडी 11 मत्रवडी या टीम कडून गोलंदाज मार्क सज्ज आलाय. त्रिमूर्ती 11 सलतेवर या टीम कडून अक्षय सलते, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. सलामीचा फलंदाज तोच फ्रंट लाईन बॉलर आहे. एनपीएलच्या बाहेरचा विचार केला तर काऊकर मध्ये एक फिल्डर आहे आणि एक कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे. पॉवर प्लेचा चांगला उपयोग करावा लागेल. प्रति ओव्हर मध्ये 11 धावा करायचे. पहिला बॉल लेफ्टी गोलंदाज आहे, लेफ्टी बॅटर. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने सुरुवात झाली, एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. खातं ओपन झालं इथे मत्रवडी 11 मत्रवडी या टीमचं. एक धावा इथे. लेफ्टी बॅटर, लेफ्टी गोलंदाज, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते. चांगली रणनीती त्रिमूर्ती 11 मत्रवडी या टीमची. पुन्हा इथं वेगाने बॉल टाकला परंतु नियंत्रण नाही आहे. पंच वर्ल्ड पॉईंटवर +1. एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या 3. 22 रुपयात 1 धाव इथे मिळाली आहे. 3 धावा झाल्यात. एक चेंडू फेकून झालाय. या स्पर्धेसाठी पंच म्हणून माफ करा, एकही चेंडू फेकून झाला नाही. लिगल डिलिव्हरी झाली नाहीये. दोन्ही चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. 3 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल अक्षय. व चांगला फटका ऑन साईडला मिडॉनच्या डोक्यावर खेळलं. बॉल जाईल सीमा रेषे बाहेर आला. इथे पहिला चौकार अतुलच्या बॅट मधून. बॉल पुढे ठेवला. चांगला फटका इथे खेळलाय. पॉवर प्लेचा चांगला उपयोग केला इथे बॅटर अतुलने आणि दुसऱ्या डावातील पहिला चौका ठोकला इथे. धावसंख्या त्या चौकाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 7. सुरुवात चांगली केली. वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही कामाची चांगली सुरुवात हे तुमचं अर्ध काम हे सोपं करून टाकतं. 7 धावा स्कोरबोर्ड. फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केले अक्षयने. इनपुटच्या बाहेर लॉंग ऑनला घेतलं फिल्डरला. आणि एक मिड विकेट दरम्यान आहे. अक्षय पुन्हा एकदा तयार. फुटबॉल ऑन साइडला हो कॅप मधून हा विकेट चांगला फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार अतुलच्या बॅट मधून. यावेळी मिड ऑफ क्लिअर केलंय. चांगला उपयोग करतो पॉवर प्लेचा. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायचं याचं प्रात्यक्षिक अतुल कडून पाहायला मिळतंय. धावसंख्या आता पोहोचली 11. 11 धावा स्कोर बरोबर. अजूनही 31 धावांची आवश्यकता. 32 धावांची आवश्यकता. हा देखील वाईट बॉल. धावसंख्या आता 12 ऑन बोर्ड. पहिला ओव्हरचा खेळ सुरू थोडासा मागे टाकला अक्षय. फक्त 2च चेंडू फेकलेत. 12 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा 30 लाईन 30 लेट वाईट बॉल. पंचांचा सिग्नल वाईट बॉल आहे. धावसंख्या आता 13. आतापर्यंत 4 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत या ओव्हर मध्ये. 13 धावा स्कोर बरोबर. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. कमबॅक करावा लागेल.
आता तयार बॅटिंग मार्कवर व पुन्हा एकदा बॉल सोडलाय, चांगला लेफ्ट केलाय ते, हा देखील वाईट बॉल. सलग तिसरा चेंडू वाईट टाकलाय. या ओव्हरमध्ये 5वा चेंडू वाईट टाकलाय. थोडस लेफ्टी बॅटर आहे त्यामुळे डोके टिकट करतोय बॉलर अक्षयला. धावसंख्या 14. अजूनही 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अक्षय तयार, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. ऑन साईडला केलेला बिल्डर आहे तिथे स्क्वेअर मध्ये थ्रो केलाय, पण थ्रो चुकीचा केलाय. बॉलिंग एंडला थ्रो करणे गरजेचं होतं. सतत वेगबुद्धीचा वापर करणे गरजेचं होते ते. धावसंख्या 15. स्ट्राईक रोटेट झाले. आता स्ट्राईकला अमित आलाय जो पहिला बॉलचा सामना करेल. 15 ऑन बोर्ड, 15 धावा स्कोर बरोबर. अजून 3 बॉल टाकायचे पहिल्या ओव्हर मध्ये. अमित तयार बॅटिंग मार्कवर. ऑन साईडला स्वीप केलंय आणि बॉल चाललाय अगदी डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. ऑन साईडला 16 ऑन बोर्ड, 16 रन. कमबॅक केलं अक्षयने. शांत माइंडने खेळतात कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात ते मात्र या टीमचे. अक्षय फुलटॉस ऑन साईडला गॅप मधून गेला परंतु चांगलं सेट्रेशन केलंय. थ्रो केला, थ्रो चुकीचा केलाय, नाराज झालाय अक्षय. थ्रो वेगाने करणं गरजेचं होतं, इथे चूक केली आहे. रनआउट हा टर्निंग पॉइंट असतो. तुम्ही विश्वचषक पाहिलाय, महिला विश्वचषक दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, पहिली विकेट ही रनआउट स्वरूपात होती. तिथून पूर्णपणे गेम हा बदलला होता, त्यामुळे रनआउट हा टर्निंग पॉइंट असतो. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधील. स्टॅकेला बॅटर अतुल पूर्णपणे लाईन मध्ये आहे, त्याच्या बॅटन 2 चौक आलेत. स्लोवर वन चांगला फटका ऑन साईडला, बॉल जाईल 1 डाऊन. सी मारेच्या बाहेर आला आहे तो तिसरा चौकार अतुलच्या बॅट मधून. आणि ते या चौकाच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचली 21. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला, 21 धावा झालेत. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. काय घडलंय पहिल्या डावामध्ये 3 ओव्हरमध्ये 22 धावा होत्या, त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा कुठले होते आणि आता 22 धावा. हे डिपेंड करायचे ते फिल्डिंग करणाऱ्या संघाला. पहिला ओव्हरचा खेळ संपला, 21 झालेत. आता दुसरं षटक हरीश आलाय, ज्याने चांगली फलंदाजी केली होती, जे धावसंख्येला ग्रीप दिली होती ती हरीशने जो पहिला षटका ठोकला होता, पण तिथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. व चांगला फटका, बॉल हगवत आहे, फिल्डर आहे तिथे व चांगला झेल, चांगला जजमेंट. पहिला धक्का इथे बसलाय. मत्रवारी गेल्यावर मत्रवारी या टीमला इथून पुढे गेम बदलू शकतो, इथे कलाटणी मिळू शकते. ते पहिला धक्का इथे बसलाय. हरीशने तेच काम केलंय जे बॅटिंग मध्ये काम केलं होतं. पहिलाच बॉलवर इथे विकेट प्राप्त केली आहे हरीशने. धावसंख्या 21, अजूनही 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एकवीस धावा. आता नो बॅटर बारक्या 1 डाऊनच्या भूमिकेत आलाय. नॉन स्ट्रायकरला अतुल, तो लाईन मध्ये. हरीश तयार, व बॅकफूट पंच केला अगदी पॉइंटच्या इथून. फिल्डर आहे ते कव्हर मध्ये, त्याने चांगलं कव्हर केलंय आणि 1 धावा इथे कंप्लीट केली. धावसंख्या 22-22. प्रयत्न करत चांगली गोलंदाजी करावी लागेल, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. 22 धावा. पहिला सामना येते, कोणता संघ विजय होईल? हरीश 22 धावा स्कोर बरोबर. आता लेफ्टी बॅटर अतुल
अतुलच्या बॅटमधून आता पण 3 चौका आहेत. तो लव मध्ये पूर्ण मॅच सेट झालाय. 22 धावा स्कोर बोर्डवर पुन्हा तयार. बॉलर हरीश तोच फिल्डर तोच रनिंग पोझिशन मध्ये थांबवलंय पंचांनी. चांगले दक्ष आहेत. संपूर्ण घडामोडीवर लक्ष आहे ते कुंभार सर त्यानंतर भगत सर. हाफटॅकर ऑन साईडला खेळला. आनंद कार्पेटने बॉल केला मिड विकेट दरम्यान. एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न थ्रो केला. इतर नावची संधी थोडस थ्रो खराब. वेगाने थ्रो करणं गरजेचं होतं. धावसंख्या आता 24-24. चांगलं सेपरेशन गरजेचं आहे. धावा आता कमी राहिल्यात. एक एक धावा इथे महत्वाचं आहे. जशी लोकल ट्रेन ही लाईफलाईन म्हटलं असं तसं सिंगल धावा क्रिकेट पण लाईफलाईन म्हटलं होते. हो स्लोवर वन इथे बीट केलंय. चांगली रणनीती गोलंदाज हरीशची. अतुलला बीट केले. हा बॉल डॉट. 4 चेंडू फेकून झाले. 24 धावा स्कोर बोर्ड झालेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे कमबॅक केलं हरीशने. आपल्या टीमला पूर्ण मॅच मध्ये आणलंय. हरीश तयार. राईट ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळला. आनंद कार्पेटने फिल्डर तोच आहे पण यावेळी सिंगल ओव्हर समाधान मानलंय. धावसंख्या 25-25. अजूनही 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक या दुसऱ्या ओव्हर मधील. फिल्डिंग सेटअप चेंज केलंय कारण रायटी बॅटरला इथे एनपीच्या आत बघितलं तर 3च फिल्डर आहेत. 7 फिल्डर हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. 6 माफ करा. व चांगला फटका बॅकफूट पंच केलाय. अगदी कव्हर रिझर्व मध्ये बॉल चाललाय. सीमा रेषेबाहेर आणि ते शेवट गोड केलाय. हा आला बारकेच्या बॅटमधून चौकार. चांगला फटका बॅकफूट पंच केलं होतं. ओळखलं होतं फिल्डर थोडंसं दूर आहे आणि त्याचा फायदा इथे मिळालाय. धावसंख्या आता 29 ऑन बोर्ड. एक फलंदाज बाद. अजूनही 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रति ओव्हर मध्ये 7 धावा कराव्या लागतील. हॅलो हा ओके 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 हॅलो हो माईक चेक हा ओके ओके सर. धावा 29-29. 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12-14 असं समीकरण या मॅच मध्ये झालंय. मॅच रंगत स्थितीमध्ये. अतुल पूर्णभर सेट आणि त्याला 7 बारक्या पूर्णभर देतो. 29 धावा स्कोर बोर्डवर झालेत. 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये होतं आणि आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा झालेत पूर्णभर मॅच मध्ये. मथुरवाडी 11 मथुरवाडी हा संघ वेगाने बॉल टाकला. विराजाला बॉलिंग मारतात. ओरनावची संधी थ्रो चुकीचा केलाय. स्लो थ्रो करतायत. थोडंसं सेपरेशन लेझी पाहायला मिळालं. धावसंख्या 30 ऑन बोर्ड. अजूनही 13 धावांची आवश्यकता. विराज गोलंदाज मार्कवर आणि या गुरुकृपा चषक 2025 या स्पर्धेसाठी आमचे मार्गदर्शक समालोचक भरत जाधव सर यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. त्यांचा देखील हार्दिक आभार. फिल्टर्स ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मेरामध्ये चांगला सत्ता होरानावची संधी. तू थ्रो केलाय आणि इथे चूक केली आहे. कलेक्शन देखील खराब. काय करता येते आणि इथे पंचाने नो बॉल घोषित केला. बिमर नेक्स्ट बॉल फ्री हिट. त्यांचं फ्री हिट आहे का? नेक्स्ट बॉल फ्री हिट. 31 धावा. रिव्ह्यू घेतलाय ते फिल्डिंग केला टीमने. इथे रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल साठी तो इथे चॅलेंज केलंय आमच्या डिसिजनला. जीटीसी लाईव्ह या संपूर्ण स्पर्धा टेलिकास्ट आणि तिथे पाहिलं जाईल स्लो मोशन मध्ये. दूध का दूध पाणी का पाणी. बॅटचा स्टान्स त्यानंतर कमरेच्या वर बॉल आहे का. आणि अखेर निघाला हा नो बॉल.
रिओ अनसक्सेसफुल. पंचान घेतलं पंचान घेतलं होतं. कोणालाच रिव्ह्यू नाही, फक्त पंचांना का डाऊट वाटला. माफ करतो पंचांचाच फक्त इथे रिओ आहे, त्यामुळे पंचांचा निर्णय हा सक्सेसफुल आहे. फक्त विमरसाठी ना. बरोबर. हा शुभम तू इथं बस. बरोबर. 9:31 म्हणजे ह्याला पण अपडेट करायला भेटेल, तुला पण इथं काय डिसिजन आला चेक करायला भेटेल. धावा 31, 12 धावांची आवश्यकता अजूनही. बारक्या तयार बॅटिंग मार्कवर विराज. एक वेगळीच बॉलिंग स्टाईल आहे, एक चांगली गोलंदाजी, रिलीज करण्याची स्टाईल एक चांगली आहे. धाव संख्या स्थिर 31-31. किती बोलतो दोन चेडू फेकून जाईल. 31 धावा. हे चांगला फटका लॉक केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे निर्णय बाकी आहे आणि हा आलाय षटकार कणकणीत दणदणीत बारक्याच्या पॅच मधून सिक्सर. 9 बॉलात 6 पाहिजे होता. धाव संख्या आता पोहोचली 37. आता फक्त 6 धावांची आवश्यकता. बॉल जास्त धावा कमी. 9 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या डावातील. मॅच सोपी झाली आहे. मत्रवाडी 11 मत्रवाडी या टीम साठी बारक्याने आतून चांगली फलंदाजी केली आहे. विराज हो चांगला बॉल वेगाने बॉल टाकलाय. बॅट स्विंग करण्याच्या आधीच बॉल गेलाय. हा बॉल डॉट. प्रयत्नांती परमेश्वर. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कटिंग काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपले नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हो फक्त प्लेसमेंट केले, हलक्या हाताने केला, पॉइंट मध्ये थ्रो केलाय, खराब थ्रो. बहुत चला अगदी पंचांचा निर्णय बाकी आहे. बॉल लागलाय की ओव्हर थ्रो मध्ये एक धावा, एकूण 2 धावा मिळतात. कनेक्ट टिकलर झोन मध्ये बॉल गेला तिथे 2 धावा धाव केला. आता 39 कारण त्यांना माहीत होतं आता मॅच पूर्णपणे आपल्या आवाज येत आहे, त्यामुळे संयमाने खेळणे गरजेचं. शांत माइंडने खेळतात दोन्ही बॅटर बारक्या आणि अतुल. फक्त 4 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. विराज तयार. हो बॅचे करा चालला विकेटच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धाव संख्या 40-40. अजून 3 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. संपलं ओव्हर संपलं ना. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावसंख्या जर आता 3 धावा हे डिपेंड करायचे. 6 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. पहिला सामना रंगात स्थितीमध्ये येऊ शकतो. जर पहिले 2 बॉल डॉट गेले तर मॅच मध्ये रंगत येईल. इथे खऱ्या अर्थी दुर्दम्य इच्छाशक्तीचा कस लावला गेला. गोलंदाज नवीन गोलंदाज आहे. रमेश बॉलिंग मार्क रमेश आलाय. 6 चेंडू 3 धावा डिपेंड करायचे आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट ने स्लोवर 1 फक्त हलक्या हाताने खेळलाय. सिंगल घेतली आहे. थोडं लेट करतात. धावसंख्या 41. आता फक्त 2 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 2 धावा. अतुल आणि बारक्या सिंगल वर इथे भर दिला होते, कारण धावा कमी आहेत आणि बॉल जास्त आहेत. कोणती रिस्क घेत नाही आहेत. बॉल तयार. रमेश व थांबले. रिदम चुकले होते. गोलंदाज विकेट कडे थांबवलं होतं. सेट्रेशन बदल केलाय. लेफ्टी बॅटर आलाय. मिड विकेटचा बिल्डर आता सिली मिड ऑफला घेतलाय. विकेट केला. बॉल चालला अगदी गलीच्या रिझर्व डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धाव संख्या 42. आता स्कोअर लेवल झालाय. आता फक्त 1 धावेची आवश्यकता. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 चेंडू विजयासाठी 1 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. पहिला सामना मत्रवाडी 11 मत्रवाडी विरुद्ध त्रिमूर्ती 11 सलटेवाडी या 2 टीम दरम्यान. अतुल बॅटिंग मार्क तयार आहे. ऑन साईडला खेळला आणि ते 1 धावा.
टप्पा इथे कम्प्लीट केला आणि या सामन्यावर शिक्कामोर्तब केला तो माफ करा मत्रवाडी 11 मत्रवाडी या टीमने आपलं हार्दिक अभिनंदन. पहिला विजय इथे प्राप्त केला आणि दुसऱ्या बाजूला बॅनर त्रिमूर्ती 11 सलतेवाडी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आपला हार्दिक आभार. हॅलो या पहिला सामना जो झाला तो मत्रवाडी 11 मत्रवाडी विरुद्ध त्रिमूर्ती 11 सलतेवाडी या दोन टीम दरम्यान आणि या सामन्यामध्ये विजय ठरला तो मत्रवाडी 11 मत्रवाडी हा संघ